शिन्नर गावाला काही देव शिन्नर गावाला काही ऐका कर्माचा दाखला आले केव्हा ऐकू तुम्ही नाले देव शिन्नर गावाला आल्यावर आपण आलो या शिन्नर गावाला. शिन्नर गावाला आल्यावरी गवळी राजा दादा मोठा माणूस आहे असं ना म्हणून आपण त्याच्या वाड्याला जायचंय. गवळ्याच्या वाड्याला जायचं हो वाड्याला कसं जायचं भक्त राजा तेव्हा तिथून निघाला ना हरे मध्ये देवना खंडवा रायणा देवा गिरती वाडवर गेला गेला हरे मध्ये देवना खंडवा रायणा देवा गिरती गवळ्याच्या वाड्याला ना हरे मध्ये देवना खंडवा रायणा देवा गिरती याला गवळ्याच्या वाड्याला शेतकरी दादा देव कसा गेला आहा अरे प्रधान झाला मुरळी देव झाला वाग्या असं ना त्या गवळी दादाच्या वाड्याला वाड्याला गेल्यावर दादा काय बोलू लागला वाग्या दादाला काय बोलू लागला अरे म्हणले रे वाग्या दादा हो जर तू एवढी मुरळी मला दिली अशा टायमाला ये मागशीची धन दौलत येणार तुला ये गौरी दादा म्हणजे तुला ही मुरळी पाहिजे ही मुरळी पाहिजे तुला गौरी दादा काय हरकत नाही म्हणून रे तुला मुरळी देणार गौरी दादा पण माझा कोटम भरून दिला पाहिजे रे म्हणजे रे वाघ्या दादा हो असं ते किती काय कोटम भरून देणार ये गौरी दादा गर्व धरू नको मनामध्ये रे एवढा कोटम दे रे भरून मला तुला मुरळी पाहिजे पण एवढा कोटम दिसतोय ना माझा एवढा भरून दे रे काय हरकत नाही लिंग भंडारी देवाच्या बंगल्याला नारी भंडारी गळ्यामध्ये हो भंडार घेतला हातामध्ये काच्या नामानं जपला फेकून मारला त्या भंडार त्या कोटमावरी हो मला भुयार पाडलं त्या देवानं अरे गवळी दड्याच्या दड्यात उठू लागला गौरी दादा कोटम भरा ना गवळी एवढं कोटम भरून दे तुला सांगितलं होतं ना अरे गवळ्याच्या बापाला कोटम भरा ना अरे कोटाड्याला कोटाड्या तू लागलं त्या कोटवा मध्ये भरा ना मग काय केलं त्या टायमाला अंतरी देव लागला गवळी दादानं अंतरी ओळखल्यावर हो तुझी मुरुळी म्हणलं मला असं ना अरे घे घे अरे तुला लागत होती ना मुरळी माझं कोटम एवढा तुला भरता आला नाही तू वागमान मागितलं होतं हो का मुरळी दे म्हणला होता रे काय वागमान दिलं त्या टायमाला खंडेरायांनी गवळी दादा अरे चौदा चौकड्याचा वाडा काशी सिन्नर मध्ये बांधण्याला असं ना अरे एका कोपऱ्याला बुतो खैसल वळणार दुसऱ्या कोपऱ्याला मंदिर राहणार दत्ताचं मंदिर राहणार कधी कडल भिडणार तू जाणार असं ना असा साक्षीला त्या गवळ्याने देवाने विचार म्हणे केला काय विचार केला त्या टायमाला निघाला ना अरे म्हणजे देवाना खंडोबा रायणा देवा गिरती
घेत वरूला ये म्हणलं देवा हा माझे आता चालून चालून थकलो या वेळेला असं ना? मला काय पाय काम देईना देवा हा. काहीतरी वगमन देवा अशा काय वेळेला वगमान दिलं त्या टायमाला षष्टीच्या वांग्यासाठी राज यात्रा भरणं ते वजर गवाला अरे वारू दरवर्षी येणार 12 गाड्या वडण्याला दिवसभर पुरं पोळीचं नाही वडे खाणार संध्याकाळी 12 गाड्या वडणार 5 वाजेला अरे फरार भर वारू लांब जाणार 1 पर्यंत वारू दिसणार आणि तिथून पुढे वारू मुक्त होणार ते पालवीला लग्नाला चालला आणि खगंडाला भाशिंग मल्हारीला तो चंद्रपोरी लग्नाला चालला आणि गरगणाला भाशिंग मल्हारीला झाला देव गुरुने देवरा झाला देव नकरा डोरा झाला नकर शंभरा झाला देव डोक्याला खवरा झाला देव पालवीला लग्नाला चालला आणि गरगणाला भाशिंग मल्हारीला देव चंद्रपोरी लग्नाला चालला आणि गरगणाला भाशिंग मल्हारीला देव पालवीला लग्नाला चालला अधिकार कशाला भाशिंग मल्हारीला पतिवर्ता स्टोरी